आता जर का आजचा व्हिडिओ मंडळी माझा जर का पुरुष बघत असतील, तर मला तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे, की तुम्हा सगळ्यांचा ना काहीतरी WhatsApp ग्रुप असतो तुमच्या मित्रांसोबतचा आणि मग त्या WhatsApp ग्रुपवरती ना अशा-अशा काही गोष्टी शेअर केल्या जातात, ज्या तुम्ही तुमच्या बायको, बहीण, आई किंवा मैत्रीण किंवा कोणाच सोबत शेअर नाही करू शकत. करेक्ट. सो असा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये ज्या पद्धतीचे मेसेजेस, व्हिडिओ, ज्या गोष्टी सुरू असतात ना, तोच या सिनेमाचा प्लॉट आहे. मी हे तुम्हाला सांगते. मी कुठच्या सिनेमाबद्दल बोलते? मी बोलते आंबट शौकीन या चित्रपटाबद्दल. आता हे बघा, समाजामध्ये किती आपण काही म्हटलो, पॉर्न बॅन आहे ना इंडियामध्ये, बरोबर? पण त्याला व्ह्यूअरशिप इंडियाकडनं आय थिंक सेकंड का थर्ड नंबरला सगळ्यात जास्त मिळते, बरोबर? आता तेही सोडा. YouTubeवरती तुम्हाला भाभी कल्चर, घाणेरडे ते टिपिकल डबल मीनिंगचे काही व्हिडिओज वगैरे असतात, म्हणजे सॉफ्ट पॉर्न ज्याला आपण म्हणतो. आता कितीही नाही म्हटलं तरी त्याला सुद्धा मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेतच की. मग कोण बघतंय? बघणारे पुरुषच आहेत ना. त्याच्यामुळे म्हणजे ऑफकोर्स एक 5-10% तुरळक काहीतरी मला असं वाटतं स्त्रियांची व्ह्यूअरशिप असेल तशा घाणेरड्या कॉन्टेंटला. पण बघणारे मोस्टली मेजॉरिटीमध्ये पुरुषच आहेत. म्हणजे काय, तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे, की या पद्धतीच्या गोष्टी समाजात आहेत. त्या चुकीच्या आहेत. त्याला आपण इग्नोर पण करतो. पण मग त्याला व्ह्यूअरशिप तरी पण मिळते. म्हणजे काय, की ह्या गोष्टी कितीही वाईट असल्या तरी पण लोकं बघतातच. अगदी तसंच. हा जो आत्ताचा सिनेमा आहे आंबट शौकीन हा चित्रपट तद्दन फालतू लोकांसाठी बनलेला आहे. असं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते. कारण काय डबल मीनिंगचे डायलॉग्स जिथे आपल्याला टीझरच्या शेवटी आपल्याला हा एक डायलॉग दिसतोय. अहो मुलगी कशी पाहिजे असं भरगच्च सगळीकडून आणि फिगर म्हणजे तुम्हाला सांगतो हे जे आहे या टीझरमध्ये फक्त हा डायलॉगच नाही तर एकंदरीत आता आयटम सॉंग्स म्हणजे आता आयटम सॉंगचं कल्चर वारंवार आपण त्याच्या विरोधात आवाज उचलत आलेलो आहोत आणि ज्या पद्धतीचं ते कल्चर हिंदी सिनेमासृष्टीमध्ये येऊन खरकटा झालंय, बुरसटलंय, बुरशी लागली त्या कल्चरला आणि त्याला नावं पण ठेवली जात आहेत. आता तो मराठीमध्ये ते कल्चर चालू झालेलं आहे आणि आता प्रत्येक दुसऱ्या सिनेमामध्ये तुम्हाला या पद्धतीचं आयटम सॉन्ग बघायला मिळतंय. त्यामुळे आता त्याला वारंवार चर्चा करण्यात त्याच्यात काहीच लॉजिक नाही असं मला वाटतं. पद्धतीचे जे सॉन्ग्स असतात किंवा मग डबल मीनिंगचे डायलॉग्स असतात. मी त्या मुलीला जाऊन भिडणार वगैरे. तर मग या पद्धतीचं सगळं पाहता एकंदरीत मुलांच्या WhatsApp ग्रुपमधला जो अश्लीलपणा आहे त्याच्यावरती का कोणाला सिनेमा बनवावासा वाटतो बरं? हा प्रश्न कधी-कधी येतो असा मनात. तर हरकत नाही. कारण हे सगळेजण अजून पण ते ग्रेट ग्रँड मस्तीचा जो एक एरा होता ना बॉलिवूडचा ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या फिल्म्स बनवल्या जायच्या आणि मग तरी पण लोकांनी त्या काळामध्ये त्या कशा उचलून धरल्या होत्या. पण आज त्या फिल्म्स चालतात का? आज कुठला वर्ग आहे ज्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे सिनेमे बनवताय? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. असो हरकत नाही. याच आंबट शौकीन या चित्रपटाच्या टीझरबद्दल जर का बोलायचं झालं तर ओव्हरऑल प्लॉट कदाचित असा जाणवतो की 3 मित्र आहेत आणि मग ते सतत मुलींच्या मागे असतात. मुलांच्या भाषेत जर का त्याला बोलायचं झालं तर चमडी मॅटर ज्याला नेहमी म्हटलं जातं. तर अशीच मुलींच्या मागे फिरत असतात आणि त्यांना ते फार कूल वाटत असतं. आयुष्यामध्ये ध्येयहीन अशी ही जी मुलं असतात. मग त्यांना कुठेतरी कदाचित प्रेम होतं, नाही होते आपल्याला या चित्रपटामध्ये कळेलच. त्याच्यामध्येच आपल्याला पार्थ भालेरावचं एक कॅरेक्टर असं दिसतंय, जे कदाचित ऑनलाईन तो जो स्कॅम असतो ना, की मुलांना व्हिडिओ कॉल्समध्ये फसवलं जातं. अश्लील व्हिडिओ कॉल्स करून आणि मग नंतर त्यांच्याकडनं खंडणी मागितली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. तर ह्या सगळ्यांच्या अवतीभोवती फिरणारा हा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये ॲक्चुअली आपल्याला बरेच सगळे स्पेशल कॅमिओजमध्ये पण दिसणार आहेत. म्हणजे प्रार्थना बेरे आहे, अमेय वाघ आहे, भाऊ कदम आहे, अभिजित खांडेकर आहे. हे सगळे आपल्याला कदाचित स्पेशल कॅमिओमध्ये दिसतील. मुख्यतः याच्यामध्ये पूजा सावंत आणि हे जे 3 मित्र आहेत म्हणजे निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे आणि किरण गायकवाड हे दिसतात. ह्या सगळ्यांमध्ये या चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर ते निखिल वैरागर हे स्वतःच आहेत, ज्यांनी या चित्रपटामध्ये ॲक्टिंग सुद्धा केलेली आहे. थोडं मोठं झाल्यानंतर पोरींच्या मागे पळायला लागलो. अगं पोरींच्या मागे म्हणजे ते चेनचोर असतात माहिती का तुला, त्यांना पकडण्यासाठी. एकंदरीत या चित्रपटाकडनं फारशा माझ्या काही अपेक्षा नाहीयेत. हा तशाच प्रकारचा चित्रपट आहे जो येतो आणि जातो पण कोणाला काही त्याच्याशी काही घेणं-देणं नसतं. एकंदरीत मी माझ्याबद्दल जर का बोलायचं झालं तर ऑफकोर्स बिंग अ रिव्ह्यूअर मी या चित्रपटाचा सुद्धा रिव्ह्यू घेऊनच येईल तुम्हा सगळ्यांसाठी. बाकी तुमचं काय मत आहे या चित्रपटाबद्दल? आंबट शौकीनबद्दल हा चित्रपट येतोय 13 जूनला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. मैं आपसे एक निहायत संगीन और दर्दनाक हकीकत बयान करने जा रहा हूँ। भारत के साथ जारी जंग में हम पीछे हट रहे हैं। हमारी अफवाज बहादुरी से लड़ रही हैं, लेकिन वसाइल की कमी, सियासी तन्हाई और दुश्मन की ताकत ने हमें मुश्किल में डाल दिया है।